आवळा न शिजवता न वाफवता ही आवळा सुपारी आपण एकदम चटपटीत आणि झटपट बनवली आहे. ती वर्षभर टिकते आणि खायला मस्त रुचकर लागते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि एकदम झटपट होणारी आवळा सुपारी आहे. नमस्ते, मी कल्पना. आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. माझ्या सोन्याच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल चालू केलं आहे. तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असा सदैव पाठीशी राहू द्या. आता आवळ्याचे आपण खूप प्रकार बघितले, तर आज मी एकदम सोप्पा आणि सुटसुटीत, ह्याला गॅस वगैरे काय लागत नाही, ऊन लागत नाही, तर मी असा आवळा सुपारी दाखवणार आहे. आणि ती गोड आहे आणि एक आवळा तिखट मिठाचा आहे. तर आपण आता सुरू करूया. आपण आवळे आधी स्वच्छ धुवून घेऊ. तर आपले हे आवळे धुवून झालेले आहेत, तर आपण ह्याला एका सुती कापडावर काढून घेऊ आणि ड्राय करून घेऊया. चला, आता हे आवळे आपण सगळे कोरडे करून घेतलेले आहेत. तर ते कसे करायचे ते मी दाखवते. आपण उकडून घेतो, हे करतो, तर हे काय उकडणार वगैरे नाही आहे. मी याचे फक्त चिप्स पाडून घेणार आहे. आणि आवळे चिरायचे म्हणजे तर खूप मेहनत असते, हे पटकन होतं. चला, तर हे चिप्स बघा आपल्या किती पातळ झालेले आहेत, एकसारख्या झालेले आहेत. आणि आपण हे साखरेच्या पाक्यात टाकायच्यामुळे हे लवकर मुरतात. बघा, एकसारख्या चिप्स आहेत सगळ्या आणि कमी कष्टात, ह्याला काही लागत नाही आहे. एकदाच आवळा आणि पूर्ण बीपर्यंत जातो, असं बीला पण काही शिल्लक राहत नाही. आता काही आवळे आपण चिप्स करून घेतले, आता काही आपण किसून घेऊया, कारण हा खट्टा मिठा सुपारी बनणार याची, तर ह्याच्यासाठी आपण किसणार आहे. आणि तुम्हाला चिप्समध्ये आवडलं ते पण चालेल, पण हे खूप छान लागतं, बारीक होतो हा. बघा, एकसारखा चांगला किस एकसारखा झालेला आहे. आणि हा आपण मीठ लावून करणार आहे, त्यामुळं हा लवकर सुकायला बरा पडतो, म्हणून किसून घेतला आहे. तुम्हाला जर चिप्स आवडले तर चिप्ससुद्धा तुम्ही करू शकता ह्याचे. चला, आपले आता सगळे हे चिप्स पाडून झालेले आहेत. तुम्ही जर 1 किलो आवळ घेतला असेल तर अर्धा किलो साखर घाला, म्हणजे ते प्रमाण चांगलं राहतं. तर आपण ह्या चिप्समध्ये ही साखर मिक्स करू. आता ही एकसारखी हलवून घ्या. हलवल्यानंतर ह्याला लगेच पाणी सुटायला होतं, तर हे पाणी 2 दिवस ह्या पाण्यामध्येच आपल्याला हा आवळा ठेवायचा आहे. हे जसं पाणी सुटेल तसं त्या आवळ्यामध्ये गोड आवळा होतो तो. आता ही साखर मिक्स करून झालेली आहे, तर आता ह्याला 2 दिवस आपण साखरेमध्ये मुरायला ठेवणार आहे. हे चिप्स आपण साखरेमध्ये ठेवले होते, त्याला छान पाणी सुटले, तर आता हे पाणी आपण निथळून घेणार आहे. किती पाणी सुटले बघा, आणि हे पूर्ण गोड आवळे झालेले आहेत साखरेच्या पाण्यात. आता हे साखरेच्या पाण्यातनं आपण काढले, पूर्ण ड्राय झाले. आता हे आपण घरामध्ये सुकवायचे आहेत, उन्हामध्ये सुकवायचे नाही आहेत. आता हे आपलं निथळलेलं पाणी आहे, हे पण वाया जाणार नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आवळा सरबत म्हणून वापरू शकता, आणि हे आवळा सरबत खूप छान लागतं. ह्याच्यामध्ये काही घालायची गरज नाही, नुसतं थोडंसं पाणी मीठ घाला. आवळे सुकवायला ठेवायचे, 2 दिवसात सुकतात ते. आणि हे मुरल्यामुळं खूप छान दिसते साखरेच्या पाक्यामध्ये. आणि एक सुती फडकं घ्या, सुती फडक्यामध्ये घरामध्ये 2 दिवस वाळवा, छान होतं, एकदम कडक वाळतात आणि ह्याचा रंग बदलत नाही, आहे असाच रंग राहतो ह्या पाकामध्ये मुरलेला आवळ्याचा. आता हा आवळा आपला किसून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण खट्टा मिठा म्हणजे खारट करणार आहे, तर ह्याच्यामध्ये आपण फक्त मीठ टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडं लाल तिखट टाकलं तरी चालतं. साखरेच्या ह्याला पाणी सुटतं, पण मिठाच्या ह्याला पाणी सुटत नाही. आपण मीठ घालून एकत्र करूया. हे मिक्स करून घेऊ आता आपण. ह्या आवळ्याला अजिबात पाणी सुटत नाही, हा असा सुक्का होतो. आणि हा पण उन्हामध्ये नाही वाळवायचा, ह्याला पण घरामध्येच वाळवायचा आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल अजून ह्याच्यात काय मसाला घालायला, तर जिरे पूड घाला, मिरी पूड घाला, थोडंसं तिखट घाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे बनवू शकता. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, ह्याला गॅस नाही, काही नाही लागेल. चला, ह्या चिप्स आपण साखरेच्या पाक्यामध्ये टाकल्या होत्या, त्या आता पूर्ण सुकल्यात, वाळल्यात आहे. आणि आता तुम्हाला आवडलं तर ह्याच्यात मग साखर मुरलेलीच आहे, तरी वरनं टाकली तरी चालतं आहे.
ही थोडीशी अजून वरनं टाकू आपण पिठी साखर. पुन्हा असे मिक्स करा. ही गोड आवळा सुपारी तयार झालेली आहे. ही वर्षभर टिकते. कुठं प्रवासात ह्याच्यात कुठं ट्रिपला गेलं तर त्याच्या न्यायला हे एकदम सोपे आणि पौष्टिक आहे. हा काय ट्रिपमध्ये त्रास होतो आपल्याला, प्रवासात त्रास होतो, तर ही आवळा सुपारी बरोबर असली की काही त्रास होत नाही आहे. आता हे खाऊन बघते कसं लागतं. असं वाटतच नाही ही आवळा सुपारी आहे. अजिबात आंबट तुरट काहीच लागत नाही, एकदम छान लागतं. आता आपण जो किसलेला आवळा घेतला होता तो पण मी घरातच वाळवलेला आहे. असा छान वाळवून मीठ लावून वाळवला होता. एकदम कुरकुरीत झालेला आहे. हा पण वर्षभर टिकतो. कुठं प्रवासात वगैरे न्यायला हा पण चांगला आहे. आणि तो गोड होता, हा पण खूप छान लागतो खायला. तुम्हाला वाटलं लाल तिखट मिरी वगैरे टाकून तरी तुम्ही केला तरी चालतो, पण हा अजिबात असा आंबट वगैरे काही लागत नाही आहे. आता ह्या आपल्या दोन्ही आवळा सुपारी बनवून तयार आहे. तुम्हाला जर ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.